आणि बघा हा आहे मंदिर दुर्गा मातेचा. ही संबलपूर आहे. चलो चाचा, चलो चलो चलो. जय श्रीराम. पायट्रा लावलेला आहे आणि आता हा मटेरियल आपल्याला काढतात बाहेर. ते वांदे होते भाऊ. इथे 300 लिटर गेला आहे आणि आपले ते फक्त 500 रुपये देतो. मोठमोठ्या गाड्यांमध्ये 300 लिटरचा बघितला तुम्ही. 300 लिटरचा भाऊ ह्याला कोणी टाकी फुल केली आहे. बोलतात की हम लोग छोटे गाडी को 500 रुपये काही देते. आपण पंप बघा बंद करून ठेवला आहे. नागपूर आहे बरं 64, धुळे आहे 594. कसं आहे कसं आहे हत्यार बघा. महाराष्ट्र चेकपोस्ट भंडारा आहे बरोबर काहीतरी 80 किलोमीटर काहीतरी. हे बघा या गडबड झाला इथे भाई, त्याच्यामुळे एवढा ट्रॅफिक झाला आहे. 200 रुपये थाली आहे पण मी बोलतो ना जीवापेक्षा महत्व काही नाही भावानं. फक्त राहिला हा कवट्या माखा. धोका दुखा लागला माझा. गुड इव्हनिंग मित्रांनो. मस्त आहे बघा इथे पाठीमागे आंघोळ झाली. आता निघायची तयारी. दुसऱ्या भागाला तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. थोडासा आरामसुद्धा केला. थांबलेलो इथे बरोबर 5:15ला. आता वाजलेत बरोबर 6:30, म्हणजे अर्धा तास जर झोपलो. त्यानंतर फटाफट आंघोळ केली. आता हे बघा इथे धाबा आहे गोपाल धाबा. इथे पहिली चहा पिया आणि तिकडे बघा एक देवीचं मंदिर. तिथे आपल्या गाडीची पूजा करू. जाऊया तिकडे. तर आपल्याला जायचं आहे डायरेक्टली मुंबईच्या दिशेला. चला चला निघालो. अरे इथे चहावर काय भेटत नाही भावनो. त्याच्यामुळे बोलो जिथे चहा भेटेल तिकडे थांबूया. पहिला पण पायावर पडूया जाऊन देवीच्या. चला हा बघा हा आहे मंदिर. चला इथे पूजा करूया. या पुजारीला सांगूया कसा वाटतो. हां कसं वाटतं मंदिर भारी ना. कसं बघा देवीचं मंदिर बघा. भावना बघा गाडी तिकडे लावली पार्किंगला. जरा बत्ती वगैरे करायची होती आणि जरा गाडी वगैरे पुजायची होती. आणि बघा हा आहे मंदिर दुर्गा मातेचा. भावना हे बघा पूजा आपल्या झालेली आहे या देवीची. आणि बघा आपली गाडी तिथे लावली आहे. तर चला यांना ये यांना मोठी देवी आहे ही. आणि मग इथं निघा. सॉरी ही आहे ओटी बरोबर 70 रुपये. आणि बघा तुम्हाला इथून दाखवतो, झूम करून दाखवतो. दिसला. दर्शन घ्या दर्शन देवीचा. आता जस्ट पायावर पडून आलो आतमध्ये. आणि आता प्रवासाला निघायचं आहे. तर त्याच्यामध्ये मला आतमध्ये तर अलाउड वगैरे नाही असं. हा असं मंदिर बाहेर नाही. तुला गणपतीचं मंदिर सुद्धा येते. तर चला मग दर्शन तर केला. आता प्रवासाला निघूया आपल्या. चला मित्रांनो झाली आपली पूजा. प्रसाद वगैरे घेतला घरच्यांसाठी. चला चलो. आता बघा समोरच इथनं बरोबर 25 ते 30 किलोमीटर होती बरोबर. तो बोलला चाचा ही संबलपूर आहे. चलो चाचा, चलो चलो चलो. जय श्रीराम. चलो चाचा इधर आओ, चाचा इधर आओ. देवाच्या रुपयाने असतात लक्षात ठेवा सगळेजण. 2 मिनट रुक जाओ, 2 मिनट रुक जाओ. नाही 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 जाता हो. चलो थँक्यू. हे बघा हा टोल आलेला आहे. आता या टोलवरती पहिला आपल्याला काम करायचं तो म्हणजे फास्टॅगचा KYC करून घ्यायचे. कारण जर इथे KYC नाही भेटली तर मग आपल्याला लय प्रॉब्लेम होतील पुढे. डबल टोल आपल्याला देऊन जावा लागेल. लक्षात ठेवा. आपल्याला आता आपली आहे ती 10,000 रुपये पर मंथची आहे. आणि जी आता आपण करणार आहे ती 1 लाख अशी असणार आहे पर मंथ. तिकडे जाऊन बघायला लागेल तिकडे त्या साईडला. गाडी ते पार्किंग करूया. गाडी लावली त्या साईडला. बघू आधी पहिला तिकडे त्यांच्या ऑफिसरला वगैरे भेटू कोण आहे का इथे. डबल टोल देऊन द्यावं लागेल भावना. डबल देऊन द्यावं लागेल. आपल्याला काही 1 लाख रुपये भाडा नाही लागला आहे. ठीक आहे 1500. ठीक आहे मालिक कर दिए. आ गया डन ना. चलो हो गया ना. चला KYC केली. KYCचे 300 रुपये घेतले. टोटल 1400 रुपयाचा रिचार्ज केला. म्हणजे टोटल 1700 रुपये खर्च. 300 रुपये आपल्याला रिफंड भेटतीलच असं. पण तो फास्टॅगवाला आहे IDFC वाला आहे. तुम्हाला बोललेला जितना उधर देगा उतना मेरे को स्क्रीनशॉट मेरे को भेज. ठीक आहे चले. तर चला मग निघूया आता डायरेक्टली. बुर्र चला. हे बघा टोल क्रॉस केला. KYC कंप्लीट केली आणि केली बघा डायरेक्टली संबलपूरमध्ये एंट्री. त्याला म्हणतात भाऊ खरा राहतो का खलनायक. सरदार पोलीस स्टेशन संबलपूर. हा बघा राईट साईडला सरदार पोलीस स्टेशन आहे. आणि आपल्याला बरोबर अजून माल भरलेला अक्षयचा तो आता आपल्याला इथे खाली करायचा आहे.
आणि आता आपण बरोबर संबलपूरमध्ये एंट्री केलेली आहे. संबलपूर उडीसा. हे बघा इथे गाडी लावली आहे पार्किंगला. पाठचा शटर ओपन केला आहे आणि इथे असा हा लोकेशन ॲक्च्युली भरपूर मोठा आहे. हे 2 हायड्रा आलेले आहेत. म्हणजे हायड्रा आलेले म्हणजे इथेच होते. महावीर ट्रेन सर्विस. महावीर ट्रेन सर्विस. ये भाई आपका नाम क्या? महावीर ट्रेन सर्विस. आपका नाम क्या? मेरा नाम संजय परिडा. संजय परिडा. अच्छा यही बंदा अपना ये मशीन उतारने वाला है ना. अच्छा अच्छा ये तभी भी कितना किलो का रहेगा? ये रहेगा अभी 300 से 400 किलो का अंदर. अच्छा 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 ओके ओके ओके. चला मग ही खाली करून घ्या पहिली. अभी ये रास्ता डायरेक्टली किधर जाएगा? ये जो रास्ता है हाँ ये वो अपना बरगढ़ हाँ मुंबई रास्ता है. मुंबई रास्ता है. हाँ. डायरेक्ट छत्तीसगड जाएगा. हाँ रायपुर. ओके ओके ओके. म्हणजे आपल्याला काय टेन्शन नाही भाऊ. इथून डायरेक्टली खाली गेली डायरेक्ट कल्टी डायरेक्ट छत्तीसगडमध्ये. म्हणजे विचार करा जे आपले हाल वेस्ट बंगालमध्ये झाले ते इथे होऊ शकत नाही भाऊ. कारण यांना प्रॉपर हिंदी येते. उधर में वेस्ट बंगाल में था भाई कोई हिंदी में बात नहीं कर रहा था. अच्छा अच्छा. लेकिन यहाँ पे मैं भी उड़िया हूँ. अच्छा उड़ीसा का ही. उड़ीसा का ही हूँ. वही बोल रहा हूँ ना मतलब कटक मतलब उधर का प्रॉब्लम है लैंग्वेज में. कोई बात नहीं करे. हाँ लेकिन इधर उड़ीसा में कैसा हिंदी बात करते कधी ऐसा. तर आता एक खाली करतील मी. आपल्या भाऊने आपला सर्च केला. थँक्यू सो मच सबस्क्राईब करने के लिए. आप इधर से ही टॉप प्रॉपर. ते बघा तिकडे गाडी लावली खाली करायला. ॲक्च्युली भरपूर भूक लागली आहे. बोला ये कितने का पैस पकोड़े? 20 का ना. मिर्ची डाला उसमें दे. क्या बोला? टेस्ट करे भाऊ नो. बघा कसे. थंडा आहे रे थंडा आहे बहुत गरम नाही आहे. प्याज पकोडी काहीतरी वेगळा खायला पडला. पण असं पण कांद्याचा चुरा आला आहे. ठीक आहे काहीतरी पोटात जातो ना म्हणजे बस झाला. म्हणजे आतून इथं म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला महाराष्ट्रामध्ये एंट्री करायची आजच. बरोबर खाऊया भाई. त्याकडे पहिला माझं लक्ष आहे. कारण आपले जे जो मेन लोड आहे तो म्हणजे आपला ड्रम व्यवस्थित गेले पाहिजे. बस भाऊ ना बघा हायड्रा लावलेला आहे आणि आता हा मटेरियल आपल्याला काढतात बाहेर. हा बघा भाऊ निघाला. चला भाऊ हे बघा झाला खाली. काम भारी आपला. वो मेरा है छोटा वो निकाल दो. वो अंदर डालो. चला हे बघा उतरलाय हायड्राने. हे बघा हो नो डिझेलचे वांदे झालेले आहेत. लक्षात ठेवा. काय माहिती ते कितीला भेटेल माहित नाही. आपण आता ह्या पेट्रोल पंपमध्ये आलेलो पण त्या पेट्रोल पंपवाल्याने त्या राज्याची म्हणजे उडीसाच्या या राज्याची गाडी होती म्हणून तिकडे फक्त त्यांनी डिझेल दिला. आपल्या गाडीवर बोलला की आपल्या गाडीला इकडे डिझेल खतम होय. अशा मी 2 पंप शोधलेले पण त्या पंपामध्ये डिझेल नाही बंद केलेला त्या लोकांनी. मला बोलले इतर नाही आगे देखो. त्या एका पंपावरती पण आपल्याला थांबवलं नाही. हे बघा ना आता आपल्या गाडीला फक्त 2 पॉईंट आहेत. 2 पॉईंटमध्ये आपण मुंबईत पोहोचू का? हा भाऊ आता इथे तरी डिझेल भेटून दे. आता सोहेलाला आहे आपण बरोबर. आता हा गाव आहे उडीसाचा शेवटचा गाव. आता याच्या पुढे आपल्याला छत्तीसगडची बॉर्डर लागेल. मी बघतो वाट कधी छत्तीसगड बॉर्डर येते. कारण आपली टीपी आहे ना बरोबर 9:45 वाजता संपली आहे आणि आता वाजल्यात आता बरोबर 10:30 वाजले. उडीसामध्ये काहीच अडचण नाही. पोलीस लोक कोण त्रास देत नाही बिचारे. नियमच चालवली तर कुठे पण तुम्ही जावा पण उडीसाचा काहीच त्रास नाही. जेवढा कलकत्ताचा त्रास आहे ना म्हणजे वेस्ट बंगालचा तेवढा उडीसाचा अजिबात नाही भावा. चला भावांनो आता एकदा ट्राय करूया कारण भेटला पाहिजे भावांनो. नाहीतर मग लय वांदे होतील. हा बघा चला इथे हे बघा. आता ह्या गाडीमध्ये बघा किती टाकी 300 लिटर टाकी गेली आहे. 29,442 डाल ना मेरे में. 500 रुपये में नहीं जा. इधर बात करो. 2000 का तो डाल ना. अभी इधर देखना. इधर तूने 300 लीटर डाला है. इथे लय वांदे होते भाऊ. इथे 300 लिटर गेलाय आणि आपले ते फक्त 500 रुपये देतोय. बोलल्याप्रमाणे बघा भावांनो काय
हे 500 रुपये आम्ही जेवायला हॉटेलला वापरतो. पण हे बघा इथे बघा 5 लिटर .10 500 रुपये फक्त डिझेल टाकलेलं आहे. म्हणजे काय परिस्थिती आणली आहे. बहुत परिस्थिती खराब आहे. दूसरा गाड़ी ने लाना चाहिए. चलो देऊया ना 500 रुपये. बघा त्या पंपावर निघालो बघा. हा पण पंप बघा बंद करून ठेवला आहे. असे किती कैक पंप आहेत ते बंद करून ठेवले आहेत. 500 रुपये म्हणजे काय, म्हणजे पिकअपची इज्जतच नाही. बघा हा बघा जिओचा पंप आहे, तो सुद्धा बंद आहे बघा. काय करणार आता आपण तरी काय करणार. जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत गाडी साईडला चालवायची, नंतर साईडला काढून ठेवायची. गर्दी बघा केवढी आहे चेकपोस्टला, जाम गर्दी अशी. पण आपल्याला बाहेर जायचं आहे बघा. 100 रुपये देऊन आपली एंट्री येत नाही बघा. चला माणसं आली. हे बघा आली बघा. भाऊ ना 100 रुपये एंट्री देऊन निघालो बघा आतमध्ये. आता बरं आपण छत्तीसगडमध्ये आहे. अक्षरशः गाडी चालवून कंटाळा आला. कारण का माहितीये कंटाळा काय येतोय, पहिला म्हणजे एका गोष्टीसाठी डिझेल भेटत नाही. आता फक्त 2च पॉईंट राहिले. मला काहीतरी पाण्याची बॉटल मस्त थंड घ्या जरा, माझा घसा सुद्धा बसून चाललाय. चला सगळं सामान घेतलंय. आता जर टाइमपास केला ना मग पुढे जरा झोपेचा जरा प्रॉब्लेम येणार. आता निघे येत ना झोपता येते मला अजिबात. पण आपल्याला रायपूर सुद्धा आपल्याला क्रॉस करायचं आहे. कारण रायपूर एकदा क्रॉस करायचं काही टेन्शन नाही. चला बिस्किटचा पुढे घेतला पहिला, माझा आवडता. ओके हा बघा आता एक भेटलेला आपल्याला. हा कंपनीचा हा पंप आहे. बघूया चला इथे काय आपल्याला भेटते. आता इथे आपल्याला जर भेदभाव केला तर ह्यांना डायरेक्ट विचारणार मी, भाई तुम्ही छत्तीसगडच्या गाडीला डिझेल फुल करताय आणि MS च्या गाडीला तुम्ही कमी करत आहे, बरोबर ना. चला इथे थांबूया जरा, फ्रेश झालो यार, बरं वाटलं जरा. या पंपावरती आपल्याला भेटलाय बरोबर 2000 रुपयाचं डिझेल. कारण आपण खूप कमीत कमी आपण 9 ते 10 पेट्रोल पंप शोधून आलो. त्यानंतर हा इथे भेटला फक्त 2000 रुपयाचा. चला बोलो भाई फुल मिलेगा, बोलते नहीं मिलेगा फुल, आपको 2000 रुपये का ही मिलेगा, आप आगे की तरफ जाके देखो. तर चला मग आता इथं 2 ते 1000चा भेटला. बस फ्रेश वर झालो जाऊन. बाथरूम वगैरे चांगले एकदम हे होते, क्लीन होते. आणि हा कंपनीचा असा पंप आहे, भारत पेट्रोलियम. चला बरोबर 2 वाजलेत, थांबायचं नाही. चला रायपूर बघा मग बरोबर आता रायपूरला पोहोचलोय. ही आहे आतमधली सिटी, हे बघा. आणि हा बायपासने हा रस्ता दिलेला आहे डायरेक्टली बाहेर जायसाठी. हा बघा पेट्रोल पंप आहे आणि बघा बाजूलाच हायवे. इथे जरा आता चांगला झोप आहे जरा, कारण झोप पण आली, कंट्रोल सुद्धा होत नाही झोप. वाजले तर बरोबर 3:45-4 व्हायला आले. सकाळी लवकर निघूया 6:30 वाजता. आता जवळ जास्त नाही राहिलेलं आहे. महाराष्ट्र बॉर्डर फक्त 80 किलोमीटर राहिली. गुड मॉर्निंग मित्रांनो. 8:30 वाजले. 8:30 आपण बरोबर 4 वाजता झोपलेलो. 6 वाजता 6:30 किंवा 7 वाजता उठून निघेल. पण आता 8:30 वाजले. ऊन पण कडक लागलाय. चला इथं निघूया आता. डायरेक्टली महाराष्ट्रामध्ये एंट्री करूया. फक्त 1 तासावरती 1 ते 1.5 तासावरती बॉर्डर राहिली आहे. चला आतमध्ये एंट्री करूया. चला स्वामी समर्थ महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया, नवदी पार्वती की जय. चलो निघालो. थोडक्यात आता मस्त जरा फ्रेश झालो आणि मग आपल्या प्रवासाला निघालो. कारण इथं बरोबर 230 किलोमीटर नागपूर आहे. काय माहीत नाही, माझा अचानक माझा आवाज ना पूर्णपणे बसून गेला, पूर्णच्या पूर्ण. हे बघा आता जस्ट गाडी काढली आणि म्हटलं आला आपल्या प्रवासाला जर सुरुवात करूया. कारण इथून बरोबर 1000 किलोमीटर पकडून झाला. 1000 ते 950 किलोमीटर मुंबई आहे. हे बघा आपण आता पोहोचल्याबरोबर राजनंदगावला. आपण रात्रीच्या रायपूर सिटी आपण क्रॉस करून थांबलेलो. विचार तसा गेला की आपण सिटी पहिली क्रॉस करायची, नंतर मग रात्रीच्या पुढे येऊन झोपायचा मस्त की. पण झोपच एवढी आलेली प्रमाणाच्या बाहेर आहे. रायपूर सिटी क्रॉस करून झोपलो, पण इच्छा होती की डायरेक्टली बॉर्डरला येऊन झोपायची. हा नाही हे बघा, हे आहे बॉर्डर. बघा आला बघा आला बघा आला बघा. आणि याच्या आतमध्ये आहे चिचोला बॉर्डर. आणि बघा इथे सुद्धा हे आहे, म्हणजे जर पाठीमागे जर आपण पैसे नाही दिले ते लोक जे पुढची जी आहे ना ते बॅरिकेड टाकलेत ते
ते लोक जाऊन डायरेक्टली असे मध्ये आडवे लावतात डायरेक्ट. आणि ही संपूर्ण लाईन हे बघा आतमध्ये चालले. हा कशी आहे चितोला बॉर्डर. भावनो या गरमीमध्ये पाणी प्यायल्याशिवाय काय पर्यायच नाही. आता वाजले 9:30 आणि हे बाहेर पडलं तुम्हाला माहिती नाही. मी बरोबर 8 वाजताच बाहेर पडलो, 1.5 तास झाला. पण गरमी लगेच चालू आहे छत्तीसगडची. चला निघूया. इथे ट्राय करूया का एकदा डिझेल, कारण 3 पॉईंट बाकी आहेत. चला एकदा ट्राय करूया. इथे दिला तर दिला 1000-2000चा, पण भावानो इथे भेदभाव होतो, लक्षात ठेवा. चला तुम्हाला भेदभाव म्हणजे तुम्हाला सांगतो कसा काय ते. असा विषय झाला आहे छत्तीसगडमध्ये. रात्री तुम्ही बघितलं असाल छत्तीसगडच्या पासिंगच्या गाड्यांना, जे मोठमोठे जे गाड्या आहेत, अहो त्यांना 300 लिटर त्यांना डिझेल दिला जातो आहे. आणि आपल्या जे बारक्या एम एचच्या गाड्या आहेत, कुठल्याही एम एचच्या असून दे, त्याला फक्त 500 रुपयाचं डिझेल. का ह्याला भेदभाव का केला जातो आहे? मग तुमच्या राज्यामध्ये जे गाड्या चालतात त्यांच्यासाठी एवढा, जर आम्ही आमच्या राज्यामध्ये केला तर कसं होईल? असे आमच्या मराठी माणसांच्या रक्तामध्ये असा कधीच नाही, लक्षात ठेवा. आणि कधी होणार पण नाही. हे बघा इथे. चला बोलो का एअर जाओ डालो एअर आहे. धीरे डिझेल टाकी फुल करा सांगितले. हे बघा ते बोलले की 5000 पर्यंत बसेल, पण आपल्या गाडीमध्ये 5000 बसणार ना. पण नशीब आपल्याला इथे भेटते आहे. पण डिझेल वाया गेलेला आपला ॲक्च्युली. हो काय डन. 2672 भेटला फुल झाली गाडी. 99 रुपये. हे छत्तीसगडमध्ये पडते. आणि इथेच आपल्याला भेटला फक्त. आणि आपलं ते पण बसलं आहे 2672 रुपये का. ते बोले 5000 तक लास्ट होता है, पहले उतना नहीं जाएगा, उससे भी कम जाएगा. तो बोले ठीक है चलेगा. पण बरं झाला, आता काय टेन्शन नाही. कसं हत्यार बघा, महाराष्ट्र चेकपोस्ट. आता कुठे लाईन लावू. चला इथे चान्स आहे भाई. गर्दी पण कमी आहे. कमी तिथे आम्ही हे बघा एक MH 40 गाडी आहे. काट्यावरनं बाहेर पडलो. बरोबर 2740 किलो आपला वजन आहे आपल्या गाडीचं. आणि आता आपण थेट महाराष्ट्रामध्ये एंट्री केली. देवरी गाव. बघा आता आपण बरोबर देवरी गावात आहे. इथे लेफ्ट साईडला बरोबर MIDC होती देवरी गावाची. कसं वाटतं भावानो? बघा ना आपण महाराष्ट्रामध्ये आलो. भावानो हे बघा आपण चाललो रॉंग साईड का चाललो तुम्हाला दाखवतो आता. कारण एक पाठीमागे मोठा जरा एक काय हे झालं, विषय झालाय. आपण हे बघा आपल्याला जायचं होतं बघा, ह्या गाड्या जातात ना त्या दिशेला. आपण तिथनं युटर्न मारून आलो आहे. भाऊ नाही बघा त्या साईडला लेफ्ट साईडला बघा ट्रॅफिक. आणि आपली एकच गाडी नाही, अशा भरपूर गाड्या पुढे गेलेल्या आहेत, बस वगैरे. बघा इथे बघा इथे 15 मिनिटाचा ट्रॅफिक दाखवतोय मॅपवरती मला. म्हणजे विचार करा काय पुढे झाला असेल. आता माझ्या पुढे एक अजून बस गेली आहेत, भरपूर गाड्या गेल्यात. त्याच्यामुळे मी इथं टाकली. राग मानून घेऊ नका, कमेंट करा मला कारण मला माहिती मी चुकलो आहे. हे बघा फुटाळ ह्या ब्रिजच्या खाली, म्हणजे त्या ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं हा ट्रॅफिक आहे. बघा दिसते तुम्हाला ब्रिज. नक्कीच एवढा तरी ट्रॅफिक वाचलं आहे बघा. 15 मिनिटाचा ट्रॅफिक होता. आता इथेच फक्त थोडासा जाम आहे, म्हणजे आपले टायमिंग वाचला आपला. हे बघा या गडबड झाला इथे भाई, ह्याच्यामुळे एवढा ट्रॅफिक झाला आहे. काहीतरी गोंधळ केला आहे नाही, गोंधळ. एका बसमुळे कमीत 3 ते 4 किलोमीटरला पाठीमागे लाईन लागली आहे. कारण हा ब्रिजचं काम चालू आहे, पण पाठीमागे भरपूर लाईन लागली आहे. बरं झालं आपण रॉंग साईड टाकून पुढे आलो, नाहीतर मग आपला अर्धा तास इथेच गेला असता, अर्धा-पाऊण तास. कोणता लोकेशन आहे का माहीत नाही मला. तुम्ही जर इथे राहत असाल किंवा इथलं लोकेशन कुठलं तुमच्या माहिती असेल तर मला एकदा कमेंट करून सांगा. आपल्याला लागलेल्या भंडारा टोल 105 रुपयाची कॉस्ट आहे टोलची. आणि आपला रिचार्ज होत नाही फास्टॅगचा. रात्री आपण अपडेट केलेला, पण तरीसुद्धा आपला इतका रिचार्ज होत नाही. आता बघू, आता आपल्याकडे होतं, दुसऱ्याकडे बघूया, एकदा ट्राय करूया. भाऊ रिचार्ज खूप महत्त्वाचं आहे, कारण रिचार्ज नाही झालं तर आपले डबल टोल जातील. आता जाताना आपल्याला कमीत कमी 1400 रुपये तरी जातील, पण त्याचे 2800 रुपये जातील. झाला टोल रीड 104 रुपये गेले. 104 का 105 रुपये, पण आपल्याला रिचार्ज करावं लागणार आहे.
कारण पुढे आता बरोबर आपल्याला समृद्धी हायवे लागणार आहे, तर त्याच्यामुळे चढताना काय प्रॉब्लेम नाही, पण उतरताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. हा बरोबर आता ब्रिज आहे ना तो लाखनीचा आहे. इथे खाली बरोबर या ब्रिजच्या खाली लाखनी गाव येतो. एक काम करूया आता जेवायला जाऊया. हे बघा इथनं युटर्न मारूया परत जायच्या दिशेला. आणि एक मस्तपैकी धाबा आहे महाराजा पंजाबीचा. तिकडे मस्त एकदम असं फ्रेश वगैरे असं जेवूया एकदम. हे बघा इथून युटर्न मारून पुढेचा धाबा तो. पुढे आपल्या सर्व्हिस रोड पण रिटर्न यायला पण आपल्याला प्रॉब्लेम आहे थोडासा. ठीक आहे पण स्वच्छ आहे, सुंदर आहे. आपला हा लोकेशन कुणालने दिला ना आपल्याला. मला बोला दादा तिकडे जा जेवायला, तिकडे खूप छान आहे आणि स्वच्छता आहे पहिली म्हणजे. चला हे बघा इथेच आपला हा जो मोठा पंप आहे ना HP चा त्याच्या इथे. चला हा बघा हा आहे HP चा पंप आणि समोर बघा अपोजिट साईडला हॉटेल अभिवेदन, त्याच्या अपोजिट साईडला लक्षात ठेवा इथे. आणि तिकडे तर बघा दिलेलं आहे महाराजा धाबा. चला फ्रेश वगैरे झालो जरासा असं. चला इथे धाबा आहे बघा, इथे सुद्धा आहे. आपण इथे बसतो जेवायला. बघा इथे सिटिंग एरिया केलेला आहे बाहेर. ॲक्च्युली रात्रीसाठी आहे आणि खूप ॲक्च्युली स्वच्छता आहे ह्या पंपावरती. आतमध्ये वॉशरूमला जवळ गेलो ना लेफ्ट स्वच्छता. आणि हा ड्रायव्हर स्पेशल ड्रायव्हरसाठी केलेला आहे. इथे बघा कशासाठी केलं आहे, बसासाठी स्पेशल. कसं वाटते. आणि आतमध्ये सुद्धा आहे पण आपल्याला आतमध्ये काय एवढं काय गरज नाही जायची. तर मस्त बसूया. आपण ऑर्डर केली आहे आता बरोबर पंजाबी थाली. ही जी ड्रायव्हर स्पेशल थाली आहे 100 रुपये. त्याला बोललं जरा अजून काय आहे का चांगली कुठची थाली, तर बोले एक पंजाबी थाली आहे बोलतो 200 रुपयाला. बोलतो ठीक आहे ती मागव बोलतो. त्याला बोलतो भूक लागली भरपूर. आणि आता हे बघा एडिटला बसलो आहे, एडिट चालू आहे आपल्या व्हिडिओची. आता ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे ना आपल्या प्रवासामध्ये एडिट जमत नाही ॲक्च्युली. रनिंगमध्ये असताना आणि एवढा भर उन्हामध्ये त्रास होतो आहे बघा एडिट करणं, परत गाडी चालवणं, आराम पण नसतो ना त्या गोष्टीला. तर मग जेव्हा वेळ भेटतो तेव्हा एडिट करायला लागते. जिथे आपल्याला आपण होतो तिकडे तेव्हा टाईम होता आपल्याकडे, पण शरीरसुद्धा भरपूर दुखत होता, पेन करत होता. मी बोललो जरा आराम करूया तिकडे. पण आपण थोडी एडिट करूया जेवायला बसूया. एक मस्त महाराजा थाली पंजाबी स्पेशल. आपलं जेवण काय काय जेवण आहे बघूया. ही आहे पनीरची भाजी, ही आहे छोलेची भाजी आणि कांदा बघा, चपात्या आले आहेत आणि पापडसुद्धा आहे. त्याच्याबरोबर ही दिली आहे मला वाटते डाळ आहे वाटतं, मसूरची डाळ वगैरे असेल. राईससुद्धा जिरा राईस आहे आणि संपूर्ण आहे भाऊ पंजाबी थाली. आता करूया जेवायला सुरुवात. आता थांबायचं नाही घडी. चपात्याची जागा उजव्या बाजूला असतील तुम्हाला माहिती आहे ना. एक माझ्या याच्याकडनं थंडची बॉटल घेतली किनलीची. लई ताण लागतं भाऊ, लई म्हणजे लई ताण लागतं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ती टेम्परेचर किती आहे इथे. टेम्परेचर आहे बरं 44. काय म्हणता कधी बघितलं 44? कुठल्या कुठल्या राज्यामध्ये 44 म्हणजे तुमच्या राज्यामध्ये जर असेल तर मला एकदा कमेंट करून सांगा. चला पहिलीच आपण पनीरची भाजी ट्राय करतो. ग्रेव्ही खतरनाक. याची जी ग्रेव्ही आहे ना लय भारी टेस्ट आहे. त्यात पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा त्याला ऑर्डर दिली ना त्याला बोललो कि भाई मेरे को एक 100 रुपये वाला थाली लगा. तो मारे बघायला लागला तो वो ड्रायव्हर के लिए आहे. मग त्याला बोललो मी बाबा मी सुद्धा ड्रायव्हरच आहे. चांगले कपडे घातले म्हणून तू असं समजू नकोस की मी चांगले घराण्याला म्हणजे ड्रायव्हर नाही म्हणून. कन्फ्यूज हुआ ना तू मी ड्रायव्हर करके. हे बघा याच्यामध्ये आपल्याला भेटलेलं दही आणि स्पेशल गुलाबजाम. हे बघा छोलेची भाजी. सगळं कंप्लीट झालं जेवण. ते बघा दही पण संपवला. फक्त राहिला हा कवट्या माखा गुलाबजाम. चला हा लास्ट आहे.
आपण नुकताच बनवलं त्यांनी गरम गरम आहे एकदम. चला जेवण वगैरे झाला मस्त एकदम पेट भरके बिल झाला बरोबर GST लावून 264. असं पण इथं चांगली सुविधा आहे भावानो. ड्रायव्हर लोकांसाठी स्पेशल या तर बघा त्या साईडला पंप आहे एवढा मोठा. आणि आता इथे अजून जरा काम चालू असं पण त्या साईडला तर मोठी इथे मोठी अशी पार्किंग आहे. हे बघा ट्रक पार्किंग कमीत कमीत 30-40 तरी गाड्या राहतील. आणि प्लस इथे बाथरूमची सोय आहे आंघोळीची सोय आहे मस्त एकदम केलं यार भारी. आता एवढा ऊन आहे म्हणून कडक आता आपण आंघोळ केली असती. हे बघा आपली गाडी लावली तर इथे एक काम करूया आता इथून आता गाडी काढूया आणि पुढे जो कुठला जो ढाबा भेटेल ज्या ठिकाणी मोठा मस्त झाड असेल तिथे पार्किंग करूया. कारण इथे उन्हामध्ये जर गाडी लावली तर असं मग आपल्याला काय आराम होणार नाही. चला निघालो इथनं. ॲक्च्युली इथनं भरपूर पुढे युटर्न आहे आणि ते डिझेल तर टाकायची काय गरज नाही. आता ऑलरेडी आपण पाठीत टाकलेलं आहे बघा. अजून आपले 6 पॉईंट असेच आहेत. हे बघा लागलो हायवेला. नागपूर आहे बरं 64, धुळे आहे 594 आणि चिंदवाडा 1193 काय ते. भंडारा 9 किलोमीटर, नागपूर 70 आणि तिथे 64 होता इथे 70 झाला आणि अमरावती 223. बघा ना काय लॉजिक आहे. बघा दिसतं तुम्हाला भंडारा भावना बघा. भंडारा सिटी ही आतमध्ये सिटी आहे अशी पण राहिली. हा आपण हायवेनीच आपण बाहेर पडतोय. हे बघा कसा वाटतो तुम्हाला भंडारा. हां कारण बाहेरची जी वाफ आहे ना उन्हाची गरम गरम ती सगळी आतमध्ये मारते भाऊ सगळीच्या सगळी. आणि लई हीट मारते लई म्हणजे लई हीट मारते. उन्हाला खरं सांगतो तोंड ना अजिबात. आपण एक काम करूया. हे बघा इथे झाड आहे असं निवांत. हा जरा बरं वाटलं यार. हे बघ दोन साईडला बघा इथे वरती झाड आहे. त्या झाडाची सावली पूर्ण आहे आणि या गाडीची सावली सुद्धा आपल्याला इथेच लाव्या गाडी यार. धोका लागला माझा. चला इथे लाव्या गाडी आराम करू.